जे व्यापारी किंवा ज्या महिला घरातून किंवा दुकानातून व्यवसाय करत असतील त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ म्हणजे स्पेसिफिक फक्त साडीचं जे प्रॉडक्ट ठेवत असतील त्यांनी आजचा व्हिडिओ नक्कीच बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण की आज मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे की तुम्ही साडी कितीपर्यंत किती रेंजमध्ये विकू शकता, या ठिकाणातून तुम्हाला काय काय पॉलिसी मिळतात आणि तुम्ही काय काय गोष्टी आपल्या साडीच्या बिझनेसमध्ये लक्षात ठेवू शकता. तर चला आपण व्हिडिओ थोडासा कव्हर करू. तर मंडळी, मी तुम्हाला सांगत आहे की ज्या लोकांचा साड्यांचा बिझनेस आहे त्यांनी तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्यामध्ये तुम्ही हे बघू शकता पूर्ण यावर जे आहे मल्टी कलरचं सिरोस्कीचं काम मिळणार आहे आणि प्रॉपर फिनिशिंग सोबत. आता बरेच लोक म्हणतील, अहो मॅडम ह्या साड्या दाखवण्यासाठी तुम्ही असं म्हटलात का? नाही, पण तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की कसं असतं, रेग्युलर साड्या आपण ठेवत असतो दुकानात, पण आपण सीझन वाईज जर कलेक्शन ठेवलं तर तुमच्यासाठी आणि येणाऱ्या कस्टमरसाठी सुद्धा तेवढंच बेस्ट असणार आहे. त्यामध्ये अजून दुसरं कलेक्शन आहे खूप सुंदरसं, यामध्ये मल्टी कलरचं जरीचं काम केलेलं आहे. आता जरी म्हणजे बऱ्याच लोकांना समजत नाही, जरी एक एक धाग्याचा प्रकार आहे. त्या धाग्याने हे जे पॅच बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता, हे पॅच त्या धाग्याने बनवलेलं आहे मल्टी कलरने आणि तुम्हाला गोल्डनच्या कलरने तुम्हाला इथे जे आहे जरीचं काम करून मिळणार आहे. आता अशा साड्या सुद्धा तुम्ही तुमच्या दुकानात ऍड करा, कारण की आता चालू आहे लग्नाचं सीझन. तर लग्नाच्या सीझन मध्ये बायकांना स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीच्या साड्या हव्या असतात, तर तुम्ही ह्या साड्या आपल्या दुकानात ऍड करा आणि नक्कीच आपली जी ग्राहकी आहे ती वाढवा. कारण की कसं असतं, आपण जेव्हा ग्राहक आपले वाढवू तेव्हाच आपला व्यापार पुढे जाणार आहे. पण नेमकं त्याला पुढे जाण्यासाठी आपल्याला काहीतरी गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही कस्टमरांना काय प्रॉडक्ट देत आहात किंवा कस्टमरांच्या डोक्यात काय चाललं आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं तरच तुमचा बिझनेस आहे. जो छोटा व्यापारी आहे त्यांना सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये दुसरा कलर बघू शकता, येलो मध्ये खूप सुंदर आहे. भले तुम्ही इथे एक एक साड्या बघत आहात, पण यामध्येच तुम्हाला भरपूर म्हणजे 50 ते 100 डिझाईन एका पॅटर्न मध्ये बघायला मिळत असतात. भले क्वालिटी एक असेल, पण विचार करा, एका साडीमध्ये तुम्हाला जर 50 ते 100 डिझाईन पॅटर्न जर मिळत असतील तर तुमच्यासाठी योग्य आहे. कारण की कसं असतं, तुम्ही एका प्राइस मध्ये, एका रेंज मध्ये आणि एका क्वालिटी मध्ये जर एवढे प्रकार जर बघत असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आपण बघूया ब्लॅक अँड रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये. तुम्ही बघू शकता यामध्ये छोट्या पाइपिंगचं यामध्ये कॉम्बिनेशन दिलेलं आहे. रॅन्डमली मी तुम्हाला जवळजवळ 7 ते 8 डिझाईन दाखवलेल्या आहेत, पण सर्व डिझाईन्स वेगळ्या. का बरं असं? कारण की इथे आल्यानंतर प्रत्येक स्टेटचं कस्टमर इथे येत असतं आणि प्रत्येक स्टेट वाईज कस्टमरांची चॉईस, मेंटॅलिटी आणि विचार सर्वांचे वेगळे असतात. त्याच पद्धतीने इथे जे सॅम्पल काढून ठेवलेले आहे तशाच पद्धतीने तुम्हाला तुमच्या दुकानात सॅम्पलिंग म्हणून करून ठेवणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही ग्राहकांना सांगू शकता, तुम्हाला ही डिझाईन हवी तर तुम्ही ही डिझाईन घेऊन जा, तुमच्या दुकानात नक्कीच रिझल्ट येईल. आणि कसं असतं, बऱ्याच लोकांना असं वाटतंय की नुसतं साड्यांमध्ये एकाच क्वालिटीच्या एकाच डिझाईनच्या ठेवणं गरजेचं आहे का? नाही, तुम्ही अनेक प्रकारचे डिझाईन ठेवा, अनेक प्रकारचे पॅटर्न्स ठेवा, जेणेकरून येणाऱ्या कस्टमरला वाटलं पाहिजे की नाही, 10 दुकाने फिरलो आणि 11व्या दुकानावर आम्हाला एवढं सुंदर कलेक्शन मिळालं तर फालतू आमचा वेळ वाया गेला. त्यापेक्षा तुम्ही असं कलेक्शन ठेवा की तुमच्या दुकानात 10 ते 20 वेळा एकच ग्राहक परत परत येईल. आणि ग्राहकांची मेंटॅलिटी असते, एका सोबत सोबत ते तुमचे 4 कस्टमर जुडवत असतात. यामध्ये अजून एक तुम्ही कलेक्शन बघू शकता, खूपच सुंदर. आणि त्यातले त्यात आता बरेच लोक सुरत मध्ये आल्यानंतर भरपूर मार्केट फिरत असतात, पण भरपूर मार्केट फिरण्यापेक्षा तुम्ही रिसर्च करा. रिसर्च केल्यानंतर तुम्ही त्याच्यावर रिव्ह्यू बघा की काय कस्टमरांचा रिव्ह्यू दिला गेलेला आहे आणि कस्टमरांची मेंटॅलिटी या ठिकाणची काय आहे. तर नक्की तुमच्या लक्षात येईल की नाही, अजमेरा फॅशन ट्रस्टेबल कंपनी आहे, इथूनच आम्ही कपडा घेऊ. तर म्हणजे जर एकदा भेट द्यायची असेल तर नक्कीच एकदा भेट द्या आणि लाईव्ह आपली पर्चेसिंग करून घेऊन जा. घरी बसल्या मागवायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. नक्कीच व्हिडिओ तर आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं तर अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.